आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत 4 सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजकीय हालचाली सुरू झाल्यात. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आली. राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत अध्यक्ष आणि भाजपचे तानाजी पाटील उपाध्यक्ष झाले. त्यामुळे आता इतर जे पक्ष महायुतीतले मित्र पक्ष आहेत, शिवसेना, आणखी जनसुराज्य आणि शाहू आघाडी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडी, हे 3 आणि राष्ट्रवादीला आणखी एक सभापती पद मिळणार आहे. 4 सभापती पदांचं वाटप झालंय. 1 वर्षासाठी हे पद आहे. कोणती समिती कोणत्या पक्षाला याचंही वाटप झालं आहे. त्यामुळं शिवसेनेला बांधकाम आणि आरोग्य, राष्ट्रवादीला महिला व बाल कल्याण, जनसुराज्यला शिक्षण समिती आणि शाहू आघाडीला समाज कल्याण समिती मिळणार आहे. त्यामुळे आता या समितीच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं या समितीवर नेमकं सभापती कोण यासाठी फिल्डिंग लागलेली आहे. सभापतीपद 1 वर्षासाठी आहे, तरीही पहिल्यांदा आपल्याला संधी मिळावी यासाठी ही फिल्डिंग लागली. आपण काही नावांचा आज विचार करू किंवा चर्चा करू ज्यांना संधी मिळू शकते. असं शिवसेनेला मिळणार आहे बांधकाम आणि आरोग्य समिती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे. त्यामुळं पहिलाच ही संधी ते आपल्या तालुक्याला घेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं त्यांचे खंदे समर्थक बाबा नांदेकर यांच्या पत्नी सारिका नांदेकर किंवा अर्चना निकम या दोघांपैकी एकाला बांधकाम आणि आरोग्य समितीचं सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. गटनेते झालेले अरुण जाधव सुद्धा या प्रक्रियेत निश्चितपणे आहेत. यापूर्वी त्यांच्या पत्नी बांधकाम समितीच्या सभापती होत्या. त्यामुळे या तिघांपैकी शक्यतो दोघांपैकी एकाला बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतीपद मिळणार हे नक्की आहे. याशिवाय आमदार चंद्रदीप नरके सुद्धा आपल्या गटाला हे पद मिळावं यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सांगतील तेच सभापती होणार आणि शक्यतो हे पद भुदरगड तालुक्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादीला मिळणार आहे महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद. कागलला आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद गेलेलं आहे. त्यामुळे पुन्हा कागलला निश्चितपणे हे पद जाणार नाही नक्की आहे. आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यात राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. त्यामुळं हे पद, पहिलं पद आता याच तालुक्याला मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे 2 नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये रचना राहुल गावडे यांचं नाव आघाडीवर आहे या सभापती पदासाठी. याशिवाय मानसी भोगन यांचाही विचार होऊ शकतो. पण सध्या तरी या 2 पैकी एकाला महिला व बाल कल्याण समितीचं सभापती मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. तिसरं आहे जनसुराज्यला शिक्षण समिती मिळणार आहे. इथंही 2 नावं चर्चेत आहेत. एक आहे सर्जेराव पेरडकर, जे पूर्वी बांधकाम समितीचे सभापती होते, त्यांचं नाव चर्चेत आहे. पण यापूर्वी त्यांना पद दिल्यामुळं आणखीन एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे शोभा बेलेकर, ज्या कळे मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. याशिवाय सौ वेल्लाळ यांचे नाव चर्चेत आहे. शोभा बेलेकर यांचीच या शिक्षण समितीवर अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक आहे. पण हे जे पद आहे पन्हाळा आणि शाहूवाडी या 2 तालुक्यातल्या एका सदस्याला मिळणार हे नक्की आहे. 4थं पद आहे समाज कल्याण समिती सभापती पद. हे आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला. श्रद्धा अविनाश गायकवाड, ज्या अब्दुल्लाट मतदारसंघातून निवडून आलेत, त्यांना हे पद मिळण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय प्रचिती कोळी हे एक नाव चर्चेत आहे. पण शक्यतो श्रद्धा गायकवाड यांनाच हे पद आता मिळण्याची चिन्ह अधिक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या गोकुळचं राजकारण एकीकडे जोरात सुरू आहे.
नेते अधिवेशन आता संपलंय, आता नेते आलेत कोल्हापुरात. उद्या या संदर्भातले बैठका होतील, त्या पक्षाच्या बैठका होतील. सर्व नेत्यांची एकत्र बैठक होईल आणि नाव निश्चित होईल आणि सोमवारी या निवडी होणार 30 तारखेला. त्यामुळं 2 दिवस या संदर्भातली फिल्डिंग मोठी होईल हे नक्की आहे. त्यामुळं आता सभापती 4 कोण होणार हे जवळजवळ ठरले, फक्त त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब सोमवारी होणार हे नक्की आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.